नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2025 ची पूर्व परीक्षा ही यंदा 28 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. त्या परीक्षा दृष्टिकोनातून मागील वर्षांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही आपण टॉपिक वाईज व्हिडिओ करत आहोत. मागील प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षातलं पॉलिटी राज्यशास्त्र या विषयाचे जे प्रश्न होते त्यांचे प्रश्न आणि उत्तरं डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 2023 ची प्रश्नपत्रिका ही राज्यशास्त्र या विषयाचा हा आपला सेक्शन 71 ते 85 या क्वेश्चन नंबरच्या दरम्यान हे 15 प्रश्न राज्यशास्त्राचे विचारले गेलेले होते. प्रश्न क्रमांक 71 आहे की खालीलपैकी कोणते विधान हे कलम 164 मध्ये समाविष्ट नाही, असं प्रश्न विचारला गेला होता. नाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. 4 विधानं दिलेली तिकडे की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. तिसरं विधान आहे इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. आणि चौथं विधान आहे की जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. एक थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की पहिलं विधान दिलेले मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल, हे विधान बरोबर आहे. आपल्याला चूक कोणते ते बघायचं आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील, हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तर तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. ह्याचा अर्थ काय होतो तर कोणत्याही मंत्री पदावर येण्यासाठी किंवा समजा अगदी मुख्यमंत्री सुद्धा त्या पदावर येण्यासाठी तो आधी आमदार असणं गरजेचं नाहीये, तर ते पद तो व्यक्ती घेऊ शकतो, म्हणजे मंत्रीपद असेल किंवा अगदी मुख्यमंत्री पद सुद्धा. पण ते पद घेतल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत त्याला सभागृहाच्या कोणत्याही एका सभागृहामध्ये सदस्य होणं गरजेचं आहे, म्हणजे राज्याच्या विधिमंडळाचा. आता राज्याच्या विधिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर येतात विधान सभा आणि दुसरं येतं विधान परिषद. या दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहात 6 महिन्याच्या आत त्याला सदस्य होणं बंधनकारक आहे. अशा प्रकारे आत्ताच्या काळात आपण बघू शकतो. उदाहरण म्हणून मोठं म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे झाले होते 2019 साली, तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे आमदार नव्हते, पण त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने 6 महिन्याच्या आत ते विधान परिषदेवर निवडून आले आणि विधान परिषदेवर ते नेमणूक झाली, सदस्य झाले आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहिलं. अशा प्रकारे मुख्यमंत्री म्हणून राहिले असतो पृथ्वीराज चव्हाण जे होते ते सुद्धा त्यांनी आधी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, नंतर ते सभागृहाचे सदस्य झाले होते. त्यामुळे हे पहिलं, तिसरं आणि चौथं ही विधानं बरोबर आहेत. क्रमांक 2चं जे विधान आहे ते चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. कारण मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही असा शब्द इकडे आले, त्यामुळे इकडे जर जबाबदार असतं असं जर शब्द असतं तर हे विधान बरोबर असतं. राज्याच्या विधिमंडळाला मंत्रिमंडळ हे संपूर्णपणे जबाबदार असतं, एकत्रितपणे जबाबदार असतं. त्यामुळे ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 72 ज्याच्यात म्हटलेलं आहे की व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर, म्हणजे नागरिकत्व कोणकोणत्या गोष्टीतून कोणकोणत्या कृतींद्वारे संपुष्टात येऊ शकतं. 4 विधाने दिलेली आहेत आणि त्या 4 पैकी कोणकोणती विधानं योग्य आहेत असं विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर. फसवणूक, गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले असे भारत सरकारचे समाधान झाले तर. आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्ठा दाखवली असेल तर. जर आपण नागरिकत्व हा पॉईंट आपण आपला अभ्यास जेव्हा सुरू केला होता पॉलिटी राज्यशास्त्राच्या, तेव्हा अगदी दुसराच टॉपिक हा आपला नागरिकत्वाचा होता. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की हे अ, क आणि ड ही विधानं बरोबर आहेत. ब मध्ये जे 5 वर्षांच्या कालावधीत 18 महिन्यांचा कारावास हे जे इकडे फॅक्ट मेन्शन करण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानात स्वीकार केलेल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या कोणत्या आहेत असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणत्या देशातून अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या देशांमधून कोणकोणता आपण संविधानातले कोणकोणते भाग आपण प्रेरित होऊन आपल्या संविधानात समाविष्ट केलेले आहेत. अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड ही देशांची नावं दिली आहेत. आणि संविधानाचे कोणकोणते घटक दिले तर उपराष्ट्रपती पद, केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, राज्यसभा निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींकडून राज्यसभेतील विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. राष्ट्रपतींकडून राज्यसभेमध्ये विशिष्ट क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या लोकांची नियुक्ती केली जात असते. 12 लोकांची नियुक्ती राज्यसभेकडनं राज्यसभेमध्ये होत असते. आणि कला क्षेत्र, कला, विज्ञान, सामाजिक सेवा अशा 4 क्षेत्रांमध्ये ही नियुक्ती केली जात असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड.
योग्य जोड्या ह्या चारीच्या चारी जोड्या ह्या योग्यपणे लावलेल्या होत्या. अमेरिकेमधून उपराष्ट्रपतीपद, कॅनडामधून केंद्र सरकारसाठी युनियन ही संस्था, दक्षिण आफ्रिकेमधून राज्यसभा निवडणूक पद्धती आणि राष्ट्रपतींची 12 लोकांची नियुक्तीची पद्धती आयर्लंड, ह्या चारही जोड्या योग्य आहेत. पुढचं विधान आहे, संसदीय राजभाषा समितीचा किंवा समितीचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते होते? म्हणजे एक होते का अजून अधिक होते हे आपण बघूया. एक विधान दिलेले संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारस करणे. विधान ब आहे, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे त्या संदर्भात सूचना करणे. विधान क आहे, धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारसी करणे. विधान ड, स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारस करणे. त्यातलं योग्य उत्तर कोणतं हे विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे संसदीय भाषा समिती जी आहे त्यांचं कामकाज हे तसं प्रकारे फक्त आणि फक्त हिंदी भाषेच्या संदर्भात जास्त चालतं. त्यामुळे हिंदीच्या वापराचं आणि त्यांचा वापर होण्याची शिफारशी करणं आणि त्याचा प्रगतीचा आढावा घेणं हे त्या भाषा समितीचं काम आहे. त्यामुळे नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणं त्यांच्या अंतर्गत येत नाही. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे, त्यांच्या संरक्षणाची शिफारस करणे सुद्धा येत नाही आणि स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण वगैरे वगैरे त्रिभाषा सूत्र हा सुद्धा संसदीय राजभाषा समितीचा विषय नाही, त्यांचा उद्देश नाही. त्यामुळे उत्तर इथे पर्याय क्रमांक 1 केवळ अ. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी म्हणजे 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास 1/5 सदस्यांनी ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय ब, क आणि ड हे एकच वाक्य आहे, फक्त मुख्यमंत्र्यांची नावं इकडे इकडे बदलली आहेत की जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय हा सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला, वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला का वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. ज्यांचा राज्याचे मुख्यमंत्री आपला हा पॉईंट शिकवून झालेला आहे, त्यात मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ, त्यांचा कालावधी, त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय याचा आपण अभ्यास केलेला होता. त्यामुळे सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील हे अशी कन्फ्युज होणारी थोडीशी नावं आहेत. त्यामुळे ह्याचं उत्तर ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती असेल की ह्याचं योग्य उत्तर आहे ब आणि ड ही विधाने अयोग्य आहेत. आणि याच्यातली योग्य विधाने आहेत की जिल्हा परिषदेचा हा जो निर्णय होता 1/5 सदस्यांनी अविश्वास मांडून ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे हे विधान बरोबर आहे आणि हा निर्णय घेतला गेला होता वसंतराव नाईक यांच्या काळात. त्यामुळे सुधाकरराव नाईक आणि वसंतदादा पाटील ही विधाने इथे चुकीची ठरतात. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती? म्हणजे अशी कोणती संस्था आहे जी की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही. म्हणजे पुढे आपल्याला विधान दिले, ऑप्शन दिले आहेत, वित्तीय आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग का 4 केंद्रीय माहिती आयोग. आता याच्यातलं फक्त 1 बरोबर आहे, 3 आणि 4 बरोबर आहे का 1, 3 आणि 4 आणि 1 आणि 4 बरोबर आहे. तर आपल्याला माहिती असेल की 1 आणि 4 हे आपले कॉन्स्टिट्युशनल बॉडीज नाही. राज्य वित्त आयोग हा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तो राज्य मागासवर्गीय हा सुद्धा कॉन्स्टिट्युशनल बॉडी होता. याचे मेन्शन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. ही घटनात्मक संस्था आहे, यांच्या घटनामध्ये नोंद आहे, राज्य घटनेमध्ये यांचा उल्लेख होतो, यांच्या कलमाद्वारे त्या स्थापन झालेल्या आहेत. पण नीती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोग यांचा उल्लेख घटनेमध्ये नाही, राज्य घटनेमध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही. त्यामुळे त्या बिगर घटनात्मक संस्था ठरतात. त्यामुळे योग्य उत्तर 1 आणि 4 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 77. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी कोणत्या तशा आपल्याला विचारण्यात आलेल्या आहेत. 4 इथे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ह्याच्यातले योग्य कोणत्या म्हणजे प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत असं विचारण्यात आलेलं आहे. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला त्यात सुधारणा केलेल्या आहेत. तर हे अर्थात उत्तर बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. ब विधान बघूया की सार्वजनिक सेवकांनी, पब्लिक सर्वंट्सनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील 44 कलम मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आली. तर जर आपण हा कायदा वाचला असेल तर आपल्याला माहिती असेल की अशी कोणतीही 1 वर्षाच्या आत करावी अशी कुठल्याच प्रकारची तरतूद बंधनकारक या प्रकारात करण्यात आली नव्हती. त्यामुळे क विधान चुकीचं आहे. आणि ड, दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील
30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आलेली आहे. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 2016च्या अधिनियमातले जे काय बदल होते ते अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक क, विधान क मध्ये तुम्हाला सांगितलं तसं ते विधान चुकीचे, कारण त्या अधिनियमात कोणत्याही प्रकारची सक्तीची तरतूद नव्हती. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? विधानं आपल्याला 4 देण्यात आलेली आहेत. 3 विधानं दिली आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही सुद्धा बरोबर आहेत का असं चौथा ऑप्शन देण्यात आलेला आहे. पहिली 3 विधानं आहेत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या म्हणजे SEBC असं ज्यांना म्हटलं जातं त्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे, आणि विधान तिसरं आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यांच्यासाठी कार्यक्रम पार पाडणे. ही तिन्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत. त्यामुळे हे तिन्ही विधानं बरोबर आहेत आणि तिन्ही विधानं बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढे बघूया, आपल्याला राजकीय पक्षांची नावं देण्यात आली, त्यांची स्थापना वर्ष आपल्याला विचारण्यात आलेली आहेत. आपल्याला राजकीय पक्ष आणि स्थापना वर्ष किती महत्वाचे आहेत हे आपल्याला माहिती असले पाहिजे. पहिले देण्यात आले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी, ज्यांना CPIM असं म्हटलं जातं, त्यांचं स्थापना वर्ष 1964, तर हे बरोबर आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI त्यांचा 1926 वर्ष देण्यात आलेले, ते योग्य आहे का योग्य आहे आपण, तर हे वर्ष येतं 1925. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं स्थापना वर्ष 1925 रोजी झालेली होती त्यांच्या एका अधिवेशनामध्ये. त्यानंतर बहुजन समाज पक्ष 1984, हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांची स्थापना वर्ष 1998, तर हे वर्ष सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे चुकीची जोडी ठरते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1926 नव्हे तर 1925. योग्य जोड्या जुळवा. आपल्याला काही भाग 1, 3, भाग 9 आणि भाग 2 असे 4 भाग देण्यात आलेले आहेत. आणि त्यासमोर गट ब मध्ये मूलभूत हक्क, पंचायत राज, नागरिकत्व आणि संघराज्य व त्यांचे कार्यक्षेत्र असे ऑप्शन दिले. त्यामुळे भाग 1 मध्ये काय येतं तर आपल्याला माहिती असेल, भाग 1 मध्ये आहे नागरिकत्व. नंतर भाग 3चा ऑप्शन दिलेला आहे. भाग 3 मध्ये काय येतं तर मूलभूत हक्क. 16 ते 35 आपण केलेले होते, कलम क्रमांक 16 ते कलम क्रमांक 35 जे भाग 3 मध्ये नमूद होतात. त्यानंतर भाग क्रमांक 9 विचारण्यात आले. भाग क्रमांक 9 मध्ये आपण बघितलं होतं पंचायती राज व्यवस्था, पंचायत राज येतं. आणि उरलं भाग 2. भाग 2 मध्ये येतं संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र. त्यामुळे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2, 3, पर्याय क्रमांक 2, 3, 1, 2 आणि 4. 3, 1, 2 आणि 4. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 81. 5व्या अनुसूचित अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी. आता अनुसूचित क्षेत्रे किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आपल्याला माहिती आहे, पण अनुसूचित जनजाती नेमका काय प्रकार आहे, इकडे थोडंसं मुलांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी शिकवताना अनेक वेळा आणि कायम विद्यार्थ्यांना सांगत असतो की जे काही आपले महत्त्वाचे टर्म्स आहेत, महत्त्वाचे टॉपिकचे नाव आहेत, कीवर्ड्स आहेत, ते मराठीसोबत इंग्रजी त्याच्या पुढे कंसात लिहून ठेवत चला. नोट्समध्ये सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे इंग्रजीमध्ये तसे करून दिलेले असतो की जेणेकरून असे कुठे प्रश्न आले जनजाती तर तुम्ही कन्फ्युज नको व्हायला की हे जनजाती म्हणजे जाती की जमाती. कारण मागच्या 2022च्या एक्झाममध्ये किंवा 2021च्या एक्झाममध्ये असा प्रश्न आलेला जिकडे निवडलेल्या निर्वाचित मध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं होतं. पण निवडलेले आणि निर्वाचित या दोन्ही शब्दांचा अर्थ हा इंग्रजीमध्ये इलेक्टेडच होता, जर खाली तुम्ही इंग्रजीमध्ये नजर टाकली असती तर. त्यामुळे जिथे जिथे असं तुम्हाला कन्फ्युजन होईल की जनजाती म्हणजे जाती का जमाती असं कन्फ्युजन जर होईल तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे शब्द जरी जाती इकडे मेन्शन असला तर याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन जर तुम्ही खाली बघितलात तर इकडे ट्राईब्स मेन्शन आहे. ट्राईब्स मेन्शन आहे याचा अर्थ इथे मराठीमध्ये शब्द हवा होता जमाती, त्यामुळे इथे जाती न लावता इथे मराठीमध्ये शब्द होता. इकडे जरी जाती हा शब्द जनजातीमध्ये असला तरी इकडे शब्द मराठीमध्ये अगदी चपकल बसवतो म्हणजे जमाती. त्यामुळे मराठी शब्दांसोबत इंग्रजी जे त्यांच्या कीवर्ड्स आहेत त्या वाचत चला, नोट करून ठेवत चला, जे आपल्याला माहिती असायला हवे तशा महत्त्वाच्या टर्म्सचा. प्रश्न होता 5व्या अनुसूचित अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी. राज्यपाल बदलू शकतात, राष्ट्रपती बदलू शकतात, विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसद बदलू शकते का मग सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. तर इतका महत्वाचा निर्णय हा सामान्य कायदा करून संसद बदलू शकत नाही. राज्यपाल बदलू शकतात तर काय राज्यपालांचं ह्या इतक्या महत्वाच्या विषयात राज्यपालांना अधिकार नाही, त्यामुळे त्याचा संबंधच येत नाही.
राष्ट्रपती बदलू शकतात का, तर राष्ट्रपतीही बदलू शकत नाहीत, फक्त ते घोषित करू शकतात. पण बदलासाठी जे काय बदल करायचे असतील तर विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून ती फक्त संसदच बदलू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 5व्या अनुसूचितील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसदच बदलू शकते. पुढचा प्रश्न आहे, स्वामित्व या योजनेची म्हणजे SVA या योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत असं विचारण्यात आले आहेत. 4 विधानं देण्यात आलेली आहेत. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, शहरी नियोजनासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे आणि चौथा विधान आहे ते म्हणजे मालमत्ता कर निश्चित करणे. जर आपण स्वामित्व या योजना जर आपण वाचली असेल, अनेक योजनांची मी तुम्हाला माहिती घ्या म्हणून सांगत असतो. त्या योजना कोणकोणत्या, त्याच्यातल्या तरतुदी कोणत्या, त्या कोणत्या मिनिस्ट्रीने जाहीर केल्या, कोणत्या मंत्रालय करण्यात आले, त्या माहिती असायला हवं. जर स्वामित्व योजना वाचली असेल तर तुम्हाला कळेल की 4ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे ह्याचं उत्तर तर वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 83 कडे आपण जाऊ. 13वा प्रश्न पॉलिटी मधला आणि प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 83. लोकसभेचा शून्य प्रहर, ज्याला 0R असं संबोधलं जातं. आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना वारंवार सांगतो की संसदेचं अधिवेशन जे चालू आहे, जे सेशन चालू आहे, ते जरा तुम्ही बघत चला. सुरुवातीच्या खास करून जे सकाळच्या वेळातले सेशन होतं, जिकडे जास्त फ्रुटफुल डिस्कशन होत असेल, जास्त व्यवस्थित कामकाज चालू असतं, ते बघत चला, जेणेकरून तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळेल की पीठासीन अधिकारी, लोकसभेचे अध्यक्ष, इतर जो सचिवालय असतं, सत्ताधारी पक्षाकडनं कोणाकडनं कशी उत्तरं दिली जातात, जी संसदीय भाषणं असतात ती कशी असतात, ती अभ्यासपूर्ण कशी असतात, कशी नेमकी माहिती सभागृहासमोर जनतेसमोर ठेवली जाते, हे आपल्याला माहिती व्हावं, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकसभेचं आणि राज्यसभेचं जे आता संसदेचं कामकाज सुरू आहे ते विद्यार्थ्यांनी बघायला हवं. महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चा ऐकत राहायला हव्यात. प्रश्न विचारण्यात आले, लोकसभेच्या शून्य प्रहर 0R संदर्भात खालील विधान विचारात घ्या. 4 विधानं देण्यात आलेली आहेत आणि याच्यातलं कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलं आहे. त्यामुळे इकडे आधीच आपण मार्किंग करून घेऊ की बरोबर विचारण्यात आलेलं आहे. 4 विधान आहेत की प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ याला शून्य प्रहर म्हणून ओळखलं जातं. तर योग्य शून्य प्रहर म्हणून ओळखलं त्याला जात असतं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे की शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. पर्याय क आहे विधान, सध्या 0 तासादरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे. तरी दोन्ही विधानं जर आपण अभ्यास केलेला असेल, संसदेचा मी तुम्हाला मुद्दे सांगितलेले होते, तर ही दोन्ही विधानं चुकीची आहेत. ड विधान बरोबर आहे की 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर अभाव मर्यादा नाही, हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ड ही विधानच बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे विधान बरोबर आहे. ब आणि क मध्ये जी वेळ 8 ते 9:30 देण्यात आलेली आहे ती सकाळी 10 वाजण्यापूर्वीची आहे. सभापती अध्यक्षांना सूचना द्यावी लागेल, त्यामुळे ती 8 ते 9:30 वेळ चुकीची. आणि क मध्ये किती प्रकरणे हातात घेतली जातात यावर व्यावहारिक मर्यादा असू शकते, परंतु दररोज फक्त 30 ही प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे असा कोणताही विशिष्ट नियम नाही, हे लक्षात घ्या. प्रश्न 84. भारतातील केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 4 विधाने देण्यात आलेली आहेत आणि केंद्र आणि राज्य यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंध म्हणजे ज्याला आपण युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट ही या परस्पर संबंधामध्ये पाळली जात असते. आणि त्याच्यानंतर एक तिसरा प्रकार येतो तो म्हणजे कॉन्करंट लिस्ट. विषय काय दिलाय तर शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. आपण इकडे बघून घ्या की केंद्र आणि राज्य यांच्यातील परस्पर कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलं तर त्यामुळे इकडे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आधी बरोबर मार्किंग करून घेऊया. पहिलं विधान इकडे देण्यात आलेलं आहे तर अर्थात हो हे विधान बरोबर आहे. पुढे बघूया की तर अ विधान बरोबर आहे. तर अ कुठे कुठे मेन्शन आहे तर 1, 3 आणि 4 या तिन्ही ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे ब हा तिथल्या तिथे चुकीचा ठरला. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर हो हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब कुठे कुठे मेन्शन आहे तर 1 आणि 3 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा बाद झाला. आता उरले पर्याय क्रमांक 1 आणि 3. पुढे आपण बघूया करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे का तर नाही. करमणूक कर हा विषय
राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे, करमणूक कर राज्यामध्ये, त्यामुळे क हे विधान चुकीचं आणि क जिथे मेन्शन असेल तो ऑप्शन सुद्धा चुकीचा, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सुद्धा बाद होतो. उरला पर्याय क्रमांक 3. ड विधान आपण बघूया, पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे हे विधान बरोबर ठरतं. अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 84चं. अ, ब आणि ड ही विधानं योग्य आहेत. पुढचा बघूया प्रश्न क्रमांक 85. घटना परिषदेमध्ये म्हणजे आपल्या संविधान सभेमध्ये, घटना परिषद वाचल्यावरती विद्यार्थ्यांना पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं, कारण आपण बोलताना संविधान सभा असा उल्लेख करत असतो. त्यामुळे घटना परिषद म्हणजे नेमकं काय, तर संविधान सभा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कारण आपण घटना परिषद असा शब्दशः अर्थ घेऊन जर तो विचार करायचा विषय केला की बाबा घटना परिषद म्हणजे काय असेल तर संविधान सभाच, इतकंच तो ऑब्व्हियसली जाण्याची गरज नाही. कारण आपल्याला माहिती असेल राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत हे ऐकायला साऊंड जरी एकसारखे सुचले तरी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन वेगवेगळी ती गीत आहेत आणि दोन वेगवेगळी आपण ती पाळतो. त्यामुळे घटना परिषद म्हणजे संविधान सभा असेलच इतकं ऑब्व्हियसली जाण्याचं लॉजिक लावून आपण ते ऑब्व्हियस म्हणायला नको आणि आपण ते बाय डिफॉल्ट तेच असेल असं समजायला नको. त्यामुळे जर असे एखादे कठीण शब्द आले तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की इंग्रजी जे काय भाषांतर दिलेलं आहे त्या प्रश्नाचं ते लगेच खाली बघत चला. खाली मेन्शन करण्यात आलं होतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, याचा अर्थ इथे संविधान सभा हा शब्द घटना परिषदच्या ऐवजी हवा होता. घटना परिषद म्हटलं तर अनेक विद्यार्थी त्या एक्झामच्या वेळी कन्फ्युज झाले की नेमकी घटना परिषद म्हणजे अजून कोणत्या दुसरं सभागृह असलेलं त्या काळी होतं का, तर नाही. संविधान सभेविषयीचा हा प्रश्न आहे की संविधान सभेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील कोणत्या तरतुदींचा समावेश करण्यात आला, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे घटना परिषद जी होती, संविधान सभा जी होती, त्याच्यामध्ये सर्व तरतुदींचा समावेश जो होता तो चर्चा करून करण्यात आला, पण त्याच्यातली कोणती अशी तरतूद होती की जी घटना परिषदेकडनं म्हणजे संविधान सभेकडनं समाविष्ट करण्यात आली नाही. आता 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. अनुच्छेद 51 अ म्हणजे ज्याला आपण इंग्रजी म्हणतो 51A, आर्टिकल 368, आर्टिकल 352 आणि आर्टिकल 123. आता आर्टिकल 123 म्हणजे जो राष्ट्रपतींचा ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे, आपल्याला माहिती असायला हवे ते महत्वाचे आर्टिकल्स. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नॅशनल इमर्जन्सी, याचा अनेक आता वारंवार नुकताच उल्लेख झाला होता अनेक भाषणांमध्ये अनेक लोकांकडनं. घटना दुरुस्ती म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणतो. आता ह्या सर्व गोष्टी आर्टिकलचे नंबर जर समजा आपल्याला माहिती जरी नसतील किंवा मूलभूत कर्तव्य तेव्हा संविधान सभेकडनं आलं होतं का, किंवा घटना दुरुस्ती किंवा राष्ट्रीय आणीबाणी किंवा वटहुकूम ज्या ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर जी आहे ती तेव्हा संविधान सभेत मेन्शन होती का, हे माहिती नसताना सुद्धा थोडंसं लॉजिक लावून आपण याचं उत्तर देऊ शकतो. ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. इकडे जर आपण व्यवस्थितपणे ह्याचे नंबर बघितले, हा आहे 51A. आता 51A हे असण्यामागचं कारण काय, तर जेव्हा ही घटना दुरुस्ती झाली तेव्हा 51A हे कोणत्या तरी घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं कलम आहे. जे मूळ संविधान बनताना हे कलम नव्हतं. मूळ संविधान बनताना जी कलम होती ती 1 पासून 100 पर्यंत, मग पुढे ते 300 पर्यंत, पुढे 800 पर्यंत, पुढे 500 400 पर्यंत ही अशी कलम येत गेली. जेव्हा जेव्हा कुठे मध्ये कलम नवीन समाविष्ट करण्यात आलं, फॉर एक्झाम्पल आता इकडे 102 ते 103 असं समजा नंबरिंग आहे, तर ह्या 102 विषयीचा एखादा कलम जर ऍड करायचा असेल तर इकडे नवीन 103 ऍड करून मग जो जुना 103 आहे तो 104, मग जो 104 आहे तो 105, अशी सारखी जी सिक्वेन्स असेल तो डिस्टर्ब करणं न होण्यासाठी. कारण होईल काय की 102 नंतर समजा एखादा कलम ह्या विषयाच्या मध्ये ऍड करायचं असेल तर ते नवीन 103 टाकलं तर ते मूळ असलेले 103 104 हे खाली सरकतील, मग त्या सर्वांचा सिक्वेन्स नंबर बिघडेल आणि सततच्या पूर्ण डिस्टर्बन्स त्या संविधानात होत राहील. त्यामुळे जेव्हा नवीन कलम एखादा ऍड होतं तेव्हा 100च्या पुढे 101 न लावता लावलं जातं 100A. एखादा समजा इकडे 63च्या ठिकाणी नवीन ऍड झालं 63 आणि 64च्या दरम्यानच्या विषयावर, तर ते नवीन ऍड होणारा कलम असेल 63A. त्यामुळे जर आपण लक्षात घेतलं की आर्टिकल 51A हे नंतर घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं कलम आहे 51A, म्हणजे मूळ संविधान असताना हे कलम अस्तित्वातच नव्हतं. याचा अर्थ जर हे नंतर समाविष्ट झाले तर ह्याची चर्चा करण्याचा आणि त्याचे इन्क्लुजन हे संविधान सभेकडनं होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे विषय आपल्याला माहिती नसतील
किंवा हे कलम क्रमांक जरी आपल्याला माहिती नसेल तरी कलम क्रमांक बघून सुद्धा आपण ह्याचं उत्तर पर्याय एक फक्त एक बरोबर जे पर्याय क्रमांक एक हे देऊ शकतो हे आपल्या लक्षात येईल. 51A जो आहे मूलभूत कर्तव्य नागरिकांची मूलभूत कर्तव्य सिटीजनच्या फंडामेंटल ड्युटीज हे 51A हे कलम 42वी घटना दुरुस्तीद्वारे 1976 साली इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात नागरिकांसाठी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेलं होतं. संविधान सभेने मूळ संविधानामध्ये ते समाविष्ट केलेलं नव्हतं. मूळ संविधान सभेने फक्त मूलभूत अधिकार बहाल केले होते जे कलम क्रमांक 16 ते कलम क्रमांक 35 मध्ये मेन्शन आहेत पार्ट 3 मध्ये, परंतु हे नंतर मेन्शन करण्यात आलं, नंतर ऍड करण्यात आलेलं कलम होतं कलम 51A, ज्याच्याद्वारे मूलभूत कर्तव्य नागरिकांना काही घालून दिलेली आहेत जी नागरिकांनी पाळली पाहिजे असं त्यांच्यासाठी सूचनात्मक आहे, त्याची सुद्धा पाळण्याची बंधनं नागरिकांवर नाही. लक्षात घ्या. हे होतं आपलं वर्ष 2023 मधले जे राज्यशास्त्राचे प्रश्न होते, राज्यसेवा परीक्षा 2023च्या एक्झाम मधले, पूर्व परीक्षेमधले. पुढच्या आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत जे 2021-22 मधल्या सर्व विषयांचे व्हिडिओ आपले बनवून झालेले आहेत, सर्व टॉपिक वाईज बनवून झाले आहेत. 2023चे व्हिडिओ जे आहेत ते या आठवड्याभरात आपण प्रकाशित केलेले आहेत. पुढच्या आठवड्यात आपण 2024 या वर्षातले सर्व टॉपिक वाईज आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. या सर्व व्हिडिओजना तुम्ही एकदा नक्की बघा, त्याच्यावर लाईक करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर, आणि येणाऱ्या 2025च्या पूर्व परीक्षेची 28 सप्टेंबरला त्याच्या दृष्टिकोनात हे सर्व जुने प्रश्न आणि या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांमधले उत्तरं ही किती महत्त्वाची आहेत ते आपल्याला वेगळ्या सांगायला नको. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि एकाग्र अकॅडमीच्या YouTube चॅनलवरच्या इतर व्हिडिओना सुद्धा भेट द्या. धन्यवाद.